तर हाय यूट्यूब फॅमिली, तर पुन्हा एकदा आपल्या बिझनेस आयडिया ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी प्रत्येक ताईला सांगत असते, घरी न बसून राहता काही ना काही आपला छोटा मोठा घरच्या घरी का असेना पण छोटा का होईना बिझनेस तुम्ही काही ना काही काम करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडासा घरामध्ये हातभार लागेल. जे आपले रोजचे खर्च असतील तेवढे तर खर्च आपला निघून जाईल. प्रत्येक वेळेस नवऱ्याला पैसे मागत बसण्यापेक्षा आपण घरी काही ना काही करून बघलं तर काय हरकत आहे. तर तसाच मी आज एक तुम्हाला दाखवत आहे छोटासा बिझनेस, जे सर्व ताई घरी बसूनसुद्धा करू शकतात. जे आपल्या टाकून द्यायच्या बांगड्या असतात त्या बांगड्यापासून मी आज बनवलेला आहे वालपीस, म्हणजेच आपल्या घराला आपल्या तोरणच्या साईडनं लावणारा एक छोटासा पडदा, जे की आपण जे माझ्या खेडेगावातल्या ताई बघतात त्यांच्यासाठी मी आपल्या खेडेगावच्या भाषेत पण सांगणार आहे. वालपीस म्हणजे आपल्या दरवाजाला लावायचं एक छोटंसं तोरण. तर मी तुम्हाला असंच बांगड्यापासून बनवलेलं पूर्ण आपल्या दरवाजाला लावायचं तोरण पण तुम्हाला करून दाखवणार आहे. जेणेकरून ह्या वालपीसची किंमत आता आपण शहरामध्ये जर विकलं तर 600 ते 700 रुपये वालपीसची किंमत आहे. 2 करून द्यावं लागतात. तर आपले एका दिवसामध्ये एक 3-4 तासामध्ये आपलं होऊन जाते. जर आपण घरातला स्वयंपाक वगैरे करत इकडं तिकडं फिरत जरी केलं तर 3 तासामध्ये आपला वालपीस 2 होऊन जातात. तर 600 ते 700 रुपयापर्यंत ही वालपीस विकते आणि याला आपलं खर्च थोडंफार लागते. आता मी तुम्हाला पूर्ण असं नाही सांगू शकत खर्च किती लागते, ते तुम्ही तुमच्या हिशोबानं बघायचं आहे किती खर्च आला आहे आणि त्यानुसार आपल्याला वालपीस बनवायची आहे. आणि मी अजून तुम्हाला छान छान अशा वालपीस दाखवणार आहे. म्हणजे जे तुम्हाला आता मी साधी दाखवली की प्रत्येक ताईला माझ्या अशी बनवता यावी म्हणून मी एकदम सिंपल अशी वालपीस बनवून दाखवलेली आहे. आता मी तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे डेकोरेशनच्या, त्याला सजावट आणखीन थोडी जास्त लावायची जेणेकरून आपल्याला पैसे जास्त मिळतील, अशा पण मी तुम्हाला वालपीस करून दाखवणार आहे आणि दरवाजाचे तोरण करून दाखवणार आहे. तसेच बघा, आता एकदम सोप्या पद्धतीत मी ही वालपीस केलेली आहे आणि एकदम सरळ आणि आपल्या खेडे भाषावरही एकदम दमाना असा तुम्हाला हळू व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे, जेणेकरून माझ्या प्रत्येक ताईला हे शिकता यावं. तर आपल्या चॅनलला मात्र तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आणि मी असेच तुम्हाला व्हिडिओ टाकत असते बिझनेसबद्दल. तर बघा, आपण नवऱ्याला पैसे मागतो, तो तरी बिचारा कष्ट करून दिवसभर घर चालवतो. लेकरांची फीस, ट्युशनचा खर्च, शाळेचा खर्च, सगळं खर्च जाऊन आपल्याला कुठपर्यंत पैसा देईल. मग आपण पण थोडंफार काम केलं तर आपल्या लेकरांच्या आणि आपल्या घरामध्ये थोडीफार मदत मिळेल, जेणेकरून आपला नवरा पण खुश होईल. असं काहीतरी करून दाखवायचं आहे. तर बघा, माझं सगळं घरातल्या बांगड्या होत्या माझ्या, त्या बांगड्यापासूनच मी वालपीस बनवलेली आहे. आता तुमच्याकडे पण प्रत्येक ताईकडे बांगड्या असतातच, जे आपण फेकून देतो. फेकून न देता आपण जर जमा करून ठेवला आणि त्याचा उपयोग जर केला तर बघा, आपल्याला 4 पैसे पण मिळतील. आणि बऱ्याचशा ताईला ताटावर बनवायचं पण आपल्या उलनचं बनवता येते, पण ते बनवता येते पण त्यांना एक प्रश्न पडतो की हे विकायचं कुठं. तर कसं आहे, तुम्ही करायला तर बघा, तुम्ही एकदा करून तर आपण करायला सुरुवात तर करायची. सुरुवात केलं की गिऱ्हाईक मागं लागून येते आपल्याला की माझ्यासाठी बनवा, माझ्यासाठी बनवा. तुमच्यामध्ये जे स्किल आहे ते तुम्ही दुसऱ्यापर्यंत पण दाखवा की मला हे येते आणि हे तुम्ही पण करू शकता. आता खूप ताईंना एवढं विणकाम येते पण ते घरामध्ये बसून असतात की बाबा मी काय करू, विणकाम करून काय करू आणि कुठं विकू, असा प्रश्न डोक्यात आणायचा नाही. आपण पहिलं करायचं, केलं तर मग बघा तुमच्या घरामध्ये एक पण तुम्ही जे बनवलं आहे ना, एक पण काही वस्तू राहणार नाहीत, त्याचं सेल लगेच होऊन जाईल. तर कसं आहे, आणि जे पडदे घराला आपण जे पडदे म्हणतो, आता आपल्या खेडेगावामध्ये पडदे म्हणतो आणि शहरामध्ये तोरण बनतात. तर तोरणची किंमत तर एवढी वाढलेली आहे. आता पहिलं कसं आहे, आपण बायका सगळ्या शेजारच्या बाजारच्या बसून कुणी कुणाला करून देत होतं, पण आता तसं नाही राहिलं. जे ते आपल्या जिंदगीमध्ये व्यस्त झालेत, कुणाकडेच टाईम नाही. तर मग आपण तोरण करून आपल्यासाठी एकतर काम पण होईल, आपल्या घरात पैसा पण येईल आणि तोरण करून आपण विकलं तर लग्न सराईमध्ये बघा किती लग्न असतात, तर ते आपल्याला एवढा माल आपल्याला मागवतील लग्नासाठी. तर एका लग्नामध्ये आपण 10 तोरण जर विकलो तर बघा आपली किती कमाई आहे. आणि मधले सण तर राहिलेच आपले जे पारंपरिक असतात, पाडवा, दिवाळी, दसरा, ह्या सणाला तर आपल्या दरवाजाला तोरण
हमखास लावलेलं असते. तर तोरण आपण घरी बसून आपले लेकरं सांभाळून स्वयंपाक करून सासू सासऱ्या सगळं बघून पण आपण तोरण करू शकतो. आणि मी तुम्हाला खरंच खूप चांगले तोरण पण बनवून दाखवणार आहे. तर आपले व्हिडिओ पाहत राहा. आणि सगळं मी तुम्हाला जे माझ्यापाशी मला होते ते तुम्हाला सांगते. माझ्याकडे जेव्हा पैसे नसतात तेव्हा आपल्याला वाटते की काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी सुरुवात केली आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बघा किती छान अशी वालपीस बनलेली आहे. आणि हे सिंपल अशी छान मी बनवून दाखवली आहे. तर टाटा, बाय बाय, सबस्क्राईब करा.